नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 या आपल्या मिशनमध्ये ऍक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाय टीईटी भाग 4 या अभ्यास पर्वामध्ये मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, कालच्या भाग 3 या व्हिडिओमध्ये आपण बौद्धिक विकासाचे काही सिद्धांत अभ्यासलेत. त्यामध्ये चार्ल्स स्पेअरमन यांचे टू फॅक्टर थेअरी, त्यानंतर थॉर्नडाईक यांचा मल्टीफॅक्टर सिद्धांत, थर्स्टन यांचा 7 मानसिक प्रक्रियांचा समुच्चय म्हणजे बुद्धिमत्ता, त्यानंतर जे.पी. गिलफोर्ड यांचं स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट हे मॉडेल आणि बुद्धिमत्ता ही 120 वेगवेगळ्या बौद्धिक क्षमतांनी बनलेली असते हा सिद्धांत. हे 4 सिद्धांत आपण अभ्यासलेत. आज तोच टॉपिक आपण पुढे नेऊयात. तत्पूर्वी माझी आपणा सर्वांना रिक्वेस्ट आहे की जर आपणाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल, आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर होत असतील, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा. म्हणजे जे लोक टीईटीची तयारी करत आहेत त्यांना त्याचा उपयोग होईल. चला तर मग वळूया आजच्या टॉपिककडे. आज आपण बौद्धिक विकासाचे 2 सिद्धांत अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला सिद्धांत आहे अमेरिकन सायकोलॉजिस्ट जेरोम ब्रुनर यांनी सांगितलेला संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी. हा सिद्धांत ज्ञानरचनावादावर अवलंबून आहे. तसेच जीन पियाजे यांच्या विचारांचा या सिद्धांतावर प्रभाव आढळून येतो. जेरोम ब्रुनर यांच्या मते शिकणे म्हणजे ज्ञानाची सक्रिय रचना करणे. ज्ञानरचनावादावर त्यांनी भर दिलेला आहे. त्यांच्या मते बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक विकासाचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे इनॅक्टिव्ह स्टेज म्हणजेच क्रियात्मक टप्पा. कालावधी आहे 0 ते 2 वर्ष. मूल क्रियेच्या माध्यमातून शिकते, खेळणे हाताळते, खेळण्यांचं निरीक्षण करते, वेगवेगळ्या कृती करते, फेकून बघते, पकडून बघते आणि यातून संवेदनांद्वारे शिकते, अनुभवातून शिकते, कृतीतून शिकते. म्हणून या टप्प्याला क्रियात्मक टप्पा किंवा सक्रिय विकासाचा टप्पा असंही म्हणतात. दुसरा टप्पा आहे आयकॉनिक स्टेज किंवा प्रतिमात्मक टप्पा. कालावधी आहे 2 ते 6 वर्ष. इथे बालकाच्या समोर प्रतिमा असते. मग ती प्रतिमा कुठल्या स्वरूपात असते? चित्र, दृश्य, अक्षर. म्हणूनच या टप्प्यामध्ये मूल अल्फाबेट्स ओळखायला लागते, नंबर्स ओळखायला लागते, बाराखडी ओळखायला लागते, शब्द ओळखीचे वाटायला लागतात. म्हणून ह्या टप्प्याला प्रतिमात्मक टप्पा असं म्हणतात. तिसरा विकासाचा टप्पा त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे सिम्बॉलिक स्टेज, प्रतिकात्मक टप्पा. कालावधी आहे 7 वर्षावरील किंवा 7 वर्षाच्या पुढे. या स्टेजमध्ये बालकासमोर प्रतीक असतं म्हणजे सिम्बॉल असतो, चिन्ह असतं. आणि म्हणून बाळ काय करतं, वेगवेगळे शब्द, भाषा, गणितातील वेगवेगळी चिन्ह, बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या चिन्हांचा वापर करून वाचायला शिकतं, कृती करायला शिकतं, ज्ञान मिळवायला शिकतं. म्हणून ह्या टप्प्याला प्रतिकात्मक टप्पा, सिम्बॉलिक स्टेज असं म्हणतात. बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रतिमा आहेत म्हणजे प्रतिमात्मक टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रतीक आहे, प्रतिकात्मक टप्पा. अशा प्रकारे ब्रुनर यांनी बौद्धिक विकासाचे 3 टप्पे सांगितलेत: क्रियात्मक टप्पा, प्रतिमात्मक टप्पा आणि प्रतिकात्मक टप्पा. इनॅक्टिव्ह स्टेज, आयकॉनिक स्टेज आणि सिम्बॉलिक स्टेज, EIS. त्यांच्या सिद्धांतातील महत्वाचे मुद्दे कोणते आहेत तर सक्रिय ते प्रतिकात्मक म्हणजे पहिला टप्पा, सक्रिय विकासाचा किंवा क्रियात्मक टप्पा, ते तिसरा टप्पा प्रतिकात्मक टप्पा. अशी या 3 टप्प्यांमधून बालकाची एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात असा बौद्धिक विकास होतो.
त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे शोध शिक्षण, लर्निंग डिस्कव्हरी. ब्रुनर यांनी या संकल्पनेला प्रोत्साहन दिले, ज्यामुळे मुलांनी स्वतः नवीन माहिती शोधावी, नवीन समस्या सोडवाव्यात, नवीन अनुभव घ्यावे, नवीन कृती करावी आणि स्वतः शिकण्याचा प्रयत्न करावा, ज्याला त्यांनी शोध शिक्षण किंवा लर्निंग डिस्कव्हरी असं म्हटले. त्यानंतर तिसरा टप्पा आहे किंवा तिसरा मुद्दा आहे सर्पिल अभ्यासक्रम, म्हणजेच स्पायरल करिक्युलम. म्हणजे काय, तर जसजसे इयत्ता वाढत जातात तसतसा अभ्यासाचा जो टॉपिक आहे तो अधिक सखोल पद्धतीने शिकवला जातो. म्हणजे इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी या सगळ्याच इयत्तांमध्ये जर एकच टॉपिक इंट्रोड्यूस केलेला असेल तर वर्गानुसार तो जो टॉपिक आहे त्याची अभ्यासाची खोली किंवा सखोलता वाढत जाते. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाला स्पायरल अभ्यासक्रम असं म्हणतात. त्यानंतर शिक्षकाची भूमिका. शिक्षकाच्या भूमिकेवर ब्रुनर यांनी खरं तर खूप फोकस केले. शिक्षकाचं काम हे फक्त माहिती सांगणं किंवा ज्ञान सांगणं किंवा शिकवणं असं नाही, तर शिक्षकाने फॅसिलिटेटरची भूमिका करावी. त्याने मुलांना प्रश्न विचारण्यासाठी, शोध घेण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, स्वतःहून ज्ञान शोधण्यासाठी प्रोत्साहित करावं, असं त्यांचं मत होतं. त्यानंतर खेळाचे महत्व. खेळाच्या माध्यमातून मुलं प्रयोग करतात, अनेक समस्या सोडवतात, टीम वर्क त्यांना माहिती होतं, एक छोटीशी एक सोसायटी तयार होते, त्याच्यामध्ये कसं वागायचं हे मुलांना कळतं आणि म्हणून मुलांच्या बौद्धिक विकासासाठी खेळ हे एक महत्वाचे साधन आहे. अशा प्रकारे ब्रुनर यांच्या या सिद्धांतामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे सक्रियते, प्रतिकात्मक टप्प्यापर्यंतचा प्रवास, शोध शिक्षण, सर्पिल अभ्यासक्रम, शिक्षकाची भूमिका आणि खेळाचे महत्व. त्यानंतर पुढचा जो काही सिद्धांत आपण शिकणार आहोत तो आहे रॉबर्ट स्टनबर्ग यांनी दिलेला. रॉबर्ट स्टनबर्ग हे अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहे. त्यांनी बौद्धिक विकासाचा जो सिद्धांत मांडला तो आहे त्रिकोणी बुद्धिमत्ता सिद्धांत. मग स्टनबर्ग यांनी आपल्या सिद्धांताला त्रिकोणी बुद्धिमत्ता असं का म्हटलं, ट्रायआर्किक थिअरी ऑफ इंटेलिजन्स. तर त्यांच्या मते बुद्धिमत्ता ह्या 3 प्रकारच्या आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, म्हणजे अनालिटिकल इंटेलिजन्स. यामध्ये व्यक्तीची विचारशक्ती, तर्कशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता, विश्लेषण करण्याची क्षमता यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ गणितातील उदाहरणं सोडवणे, प्रयोग करणे, निरीक्षण करणे, अनुमान काढणे, तार्किक प्रश्नांची उत्तरं देणे, अशा प्रकारच्या कृती या प्रकारच्या इंटेलिजन्समध्ये येतात. त्यानंतर दुसरा बुद्धिमत्तेचा प्रकार आहे सर्जनशील बुद्धिमत्ता, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स. यामध्ये नवीन कल्पना मांडल्या जातात, वेगळ्या परिस्थितीत नवे उपाय शोधण्याची क्षमता, गणितातील वेगवेगळे प्रश्न वेगळ्या पद्धतींनी सोडवण्याची क्षमता, नवीन गोष्टी तयार करणे, गीत तयार करणे, कविता करणे, अभिनव पद्धतीने समस्या सोडवणे, ह्या सगळ्या सर्जनशील बुद्धिमत्तेच्या क्षमता आहेत. तिसरा जो बुद्धिमत्तेचा प्रकार त्यांनी सांगितला तो म्हणजे व्यवहारिक बुद्धिमत्ता, प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. दैनंदिन जीवनातील समस्यांवर विचार करणे, त्यावर उपाय शोधणे, ते सोडवणे, वेगवेगळ्या गोष्टींवर निर्णय घेणे, निर्णयाची अंमलबजावणी करणे, वेळेचे नियोजन करणे, समाजातील सर्व लोकांबरोबर प्रभावीपणे संवाद साधणे, परिस्थितीनुरूप वागणे, ह्या सगळ्या क्षमता व्यावहारिक बुद्धिमत्तेत दिसून येतात. तर अशा प्रकारे स्टनबर्ग यांनी 3 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्यात: विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, सर्जनशील बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता, ACP, अनालिटिकल, क्रिएटिव्ह अँड प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. स्टनबर्ग यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे केवळ AI नसून, बुद्धिमत्ता म्हणजे केवळ IQ नसून, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणे ही क्षमता असणे व स्वतःचे जीवन यशस्वीपणे जगायला शिकणे म्हणजे बुद्धिमत्ता.
असं त्यांनी आपल्या सिद्धांताचं सारांश सांगितलं. अशा प्रकारे आपण जेरोम ब्रुनर आणि स्टर्नबर्ग यांनी सांगितलेले बुद्धिमत्तेचे सिद्धांत आज अभ्यासलेत. बघा, व्हिडिओ भाग 2, 3 आणि 4 ह्या 3 व्हिडिओमध्ये आपण बौद्धिक विकासाचे सिद्धांत अभ्यासले आणि हे बौद्धिक विकासाचे आपण 8 सिद्धांत अभ्यासले. सगळ्यात पहिला जो व्हिडिओ होता भाग 1, त्याच्यामध्ये आपण वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले विकासाचे जे सिद्धांत होते ते 4 सिद्धांत अभ्यासले होते आणि त्या 4 मानसशास्त्रज्ञांची नावे कशी लक्षात ठेवायची यावर मी आपणाबरोबर एक कोडवर्ड शेअर केला होता, जेबी. जे म्हणजे जेरोम ब्रुनर, ई म्हणजे एडवर्ड थॉर्नडाईक, बी म्हणजे B.F. स्किनर आणि आय म्हणजे इव्हान पावलोव. आता बौद्धिक विकासाचे सिद्धांत सांगणारे 8 सायकोलॉजिस्ट आहेत. मग हे 8 सायकोलॉजिस्टची नावं कशी लक्षात ठेवायची, तर त्यासाठी मी तुमच्या बरोबर हा कोडवर्ड शेअर करते, BPGGSST. हा कोडवर्ड मी कसा तयार केला, तर हा कोडवर्ड मी काय केलंय, मानसशास्त्रज्ञाचं जे नाव आहे त्या नावाचं पहिलं अक्षर घेतलंय. बी म्हणजे ब्रुनर, पी म्हणजे पियाजे, जी म्हणजे गिलफोर्ड, दुसरा जी म्हणजे गार्डनर, एस म्हणजे स्टर्नबर्ग, दुसरा एस म्हणजे स्पियरमन, त्यानंतर टी म्हणजे थॉर्नडाईक आणि दुसरा टी म्हणजे थर्स्टन. अशा प्रकारे BPGGSSTT असा एक कोडवर्ड तयार केला की जेणेकरून जे 8 सायंटिस्ट आहे की ज्यांनी बौद्धिक विकासाचे सिद्धांत मांडले ते आपल्याला लक्षात ठेवायला सोपे जाईल. तर जेरोम ब्रुनर यांनी बुद्धिमत्तेचा संज्ञात्मक विकास सिद्धांत मांडला. EIS, इनॅक्टिव्ह स्टेज, आयकॉनिक स्टेज, सिम्बॉलिक स्टेज, म्हणजे क्रियात्मक स्टेज, प्रतिमात्मक स्टेज आणि प्रतिकात्मक स्टेज. त्यानंतर जीन पियाजे यांनी आपला जो सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धिमत्ता विकासाचे 4 कालखंड सांगितलेत आणि ते कालखंड लक्षात ठेवण्यासाठी SPCF हा एक कोडवर्ड मी तुम्हाला सांगितला होता. एस म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज, पी म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज, सी म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि एफ म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. त्यानंतर जी पहिला जी आहे हवार्ड गार्डनर यांच्यासाठी. हवार्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे 8 प्रकार सांगितलेत. हे 8 प्रकार कसे लक्षात ठेवायचे, तर त्यासाठी आपण हा कोडवर्ड वापरूया, LMM स्किन. L मीन्स लिंग्विस्टिक, M मीन्स मॅथमॅटिकल, another M means musical, S means spatial, K means kinesthetic intelligence, I means intrapersonal, another I means interpersonal and N means natural intelligence. त्यानंतर JP गिलफोर्ड यांनी स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट हे मॉडेल तयार केलं आणि त्यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्ता ही 120 बौद्धिक क्षमतांनी बनलेली असते. त्यानंतर एस म्हणजे स्टर्नबर्ग. रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी सांगितलं की बुद्धिमत्ता ही, यांनी त्रिकोणी बुद्धिमत्तेचा सिद्धांत सांगितला आणि त्रिकोणी बुद्धिमत्तेच्या या सिद्धांतामध्ये त्यांनी 3 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या, ज्यासाठी कोडवर्ड आहे ACP. अनालिटिकल म्हणजे विश्लेषणात्मक, सी म्हणजे क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील बुद्धिमत्ता आणि पी म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक बुद्धिमत्ता. त्यानंतर चार्ल्स पियरमन यांनी बुद्धिमत्तेची 2 फॅक्टर थेअरी, 2 घटक सिद्धांत सांगितलाय. त्यामध्ये जी फॅक्टर आणि एस फॅक्टर. जी म्हणजे जनरल फॅक्टर आणि एस म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर. त्यानंतर TT. LL थर्स्टन यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्ता ही 7 प्राथमिक मानसिक क्षमतांचा समुच्चय असतो, 7 प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज. आणि एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत मांडला. तर अशा प्रकारे हे 8 सायकोलॉजिस्ट आणि त्यांनी सांगितलेल्या बौद्धिक विकासाच्या थेरी आपण भाग 2, 3 आणि 4 या 3 भागांमध्ये अभ्यासल्यात. आता आपण जेरोम ब्रुनर आणि रॉबर्ट स्टर्नबर्ग यांच्या सिद्धांतावर आधारित असलेले सैद्धांतिक आणि उपाययोजनात्मक MCQ क्वेश्चन बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, विद्यार्थी नवीन उपाय शोधून प्रश्न सोडवतो हा कोणत्या बुद्धिमत्तेचा वापर करतो? ऑप्शन आहेत विश्लेषणात्मक, सर्जनशील, व्यावहारिक, भावनिक.
नवीन उपाय शोधण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे या ठिकाणी सर्जनशीलता येते. योग्य उत्तर आहे सर्जनशील. दुसरा प्रश्न आहे, लर्निंग बाय डिस्कव्हरी ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ब्रुनर, थॉर्नडाईक, पियाजे, स्किनर. लर्निंग बाय डिस्कव्हरी हा ब्रुनर यांच्या सिद्धांतातील महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे योग्य उत्तर आहे ब्रुनर. तिसरा प्रश्न आहे, रॉबर्ट स्टर्नबर्ग यांच्या मते बुद्धिमत्तेचे किती प्रकार आहेत? ऑप्शन आहेत 2, 3, 4, 5. बघा, रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितलेत. ACP, अनालिटिकल, क्रिएटिव्ह, प्रॅक्टिकल. म्हणजे योग्य उत्तर आहे 3. चौथा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रयोग करून शिकवले ही पद्धत ब्रुनर यांच्या कोणत्या टप्प्याशी संबंधित आहे? प्रतिकात्मक, क्रियात्मक, चिन्हात्मक, प्रेरक. प्रयोग करून शिकवले म्हणजे कृतीयुक्त. क्रियात्मक, योग्य उत्तर आहे क्रियात्मक. पाचवा प्रश्न, ट्रायर्किक थेअरी ऑफ इंटेलिजन्स हा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन आहेत हॉवर्ड गार्डनर, रॉबर्ट स्टर्नबर्ग, चार्ल्स स्पियरमन, जेरोम ब्रुनर. योग्य उत्तर आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग. सहावा प्रश्न, विद्यार्थ्याला वास्तविक जीवनात ज्ञान वापरता येणे हे कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत व्यावहारिक बुद्धिमत्ता, सर्जनशील बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, तर्कशुद्ध बुद्धिमत्ता. बघा, वास्तविक जीवनात ज्ञान वापरता येणं म्हणजे योग्य उत्तर आहे व्यावहारिक बुद्धिमत्ता. जेरोम ब्रुनर यांच्या मते शिक्षण प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? पुनरावृत्ती, प्रेरणा, रचना, प्रतिसाद. जेरोम ब्रुनर यांचा सिद्धांतच ज्ञानरचनावादावर आधारित आहे, म्हणून योग्य उत्तर आहे रचना, स्ट्रक्चर ऑफ नॉलेज. खालीलपैकी कोणता प्रकार स्टर्नबर्ग यांच्या त्रिकोणी सिद्धांतात नाही? विश्लेषणात्मक, सर्जनशील, व्यावहारिक, सामाजिक. बघा, स्टर्नबर्ग यांच्या सिद्धांतामध्ये 3 बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत. ACP, अनालिटिकल, क्रिएटिव्ह अँड प्रॅक्टिकल. म्हणजे सामाजिक हा प्रकार त्यांच्या बुद्धिमत्तेच्या प्रकारात नाही. योग्य उत्तर आहे सामाजिक. विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभवातून शिकावे हा विचार कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी सुसंगत आहे? ऑप्शन आहेत पियाजे, स्टर्नबर्ग, ब्रुनर, गार्डनर. शोध शिक्षण हे ब्रुनर यांच्या सिद्धांतातील महत्वाचा मुद्दा आहे, म्हणून योग्य उत्तर आहे ब्रुनर. विद्यार्थ्याने अपयशानंतर आपली चूक ओळखून नवा उपाय शोधला हे कोणत्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे? विश्लेषणात्मक, सर्जनशील, व्यावहारिक, भावनिक. अपयशानंतर आपली चूक ओळखली म्हणजे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याने आपल्या अपयशाचे विश्लेषण केले, म्हणजे ही विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता. एका मुलाने बाजारात खरेदी करताना पैशांची गणना केली हे कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत विश्लेषणात्मक, सर्जनशील, व्यावहारिक, भाषिक. बाजारात खरेदी करताना पैशांची गणना केली म्हणजे व्यावहारिक बुद्धिमत्ता. ब्रुनर यांच्या मते शिक्षण प्रक्रिया कोणत्या तत्वावर आधारित असावी? थेट अनुभवावर, ज्ञानरचनेवर, पुनरावृत्तीवर, स्मरणशक्तीवर. ज्ञानरचनेवर. शिक्षकाने विद्यार्थ्यांना विविध पद्धतींनी शिकवले. मॉडेल, चित्र, शब्द ही पद्धत कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? पियाजे, ब्रुनर, स्पियरमन, गार्डनर. योग्य उत्तर आहे ब्रुनर. ब्रुनर यांच्या मते शिकणे म्हणजे माहिती पाठ करणे, अनुभवाची पुनरावृत्ती करणे, ज्ञानाची सक्रिय रचना करणे, इतरांचे अनुकरण करणे. योग्य उत्तर आहे ज्ञानाची सक्रिय रचना करणे. पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत योग्य निर्णय घेता येतो हे कोणत्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे? सर्जनशील बुद्धिमत्ता, व्यावहारिक बुद्धिमत्ता, विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता. विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत योग्य निर्णय घेता येतो म्हणजे व्यावहारिक बुद्धिमत्ता. अशा प्रकारे आपण आज जेरोम ब्रुनर आणि स्टर्नबर्ग, रॉबर्ट स्टर्नबर्ग यांचे सिद्धांत अभ्यासलेत आणि या सिद्धांतावर आधारित ऍप्लिकेशन बेस्ड आणि कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन अभ्यासलेत.
आज आपण बौद्धिक विकासावर ज्या मानसशास्त्रज्ञांनी आपले सिद्धांत सादर केलेत, बौद्धिक विकासाचे सिद्धांत, ते 8 सिद्धांत आज आपले पूर्ण झालेत. पुढच्या व्हिडिओकडे आपण जेव्हा जाऊ त्यावेळेला आपण भावनिक विकासाचे काही सिद्धांत अभ्यासणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा, खुश राहा. थँक्यू.